स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी अर्थ. स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र या 2 शब्दांमध्ये त्यांचा अर्थ सामावला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणीसुद्धा याचा विचार करू शकणार नाही. शेवटी स्वामींची शक्ती आहे. स्वामीची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणून स्वामी समर्थ तारक मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात ते मानसिक बळ येते. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे मराठी. स्वामी समर्थ तारक मंत्र बेनिफिट्स इन मराठी. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे, सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्यांनी सतत तारक मंत्र म्हणावा व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला डिप्रेस्ड वाटतंय, मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम घडली आहेत, मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडल्यासारखं वाटतंय, रडू येतंय, उदास वाटतंय, या सगळ्यावरही एकच औषध आहे, तो म्हणजे माझ्या स्वामींचा तारक मंत्र. मित्रांनो, उदाहरण देऊ तेवढी कमीच आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एकूण मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे ते आपल्याला नक्की समजेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामीने असं सांगितलं आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कुणी हातही लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल, किती उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी माऊल्यासनं कशाला ते भय हवे, नको घाबरू तू, असे बाळ त्यांचा. या ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजतं. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनलंय कदाचित. मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही. असाच काहीसा महाराजांचा आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. साथ कितीदा दिली, त्यांनीच साथ नको डगमगू, स्वामी देतील हात. मित्रांनो, आई पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे या तारक मंत्रात. महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळते. अजिबात आपल्याला विसरायचं नाही आहे. म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की हे मना, तू निशंक हो, निर्भय हो, कसलीही चिंता करू नकोस, कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे. स्वामी समर्थ तारक मंत्र कसा आणि केव्हा म्हणावं? मित्रांनो, तारक मंत्र ते शक्य तेवढे पाठ नित्यनियमाने करावे आणि चमत्कार अनुभवा. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता बोलता उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी. जर का हा मंत्र तुम्ही हळू म्हटला तर खूपच बरं. शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपला स्वामी भक्ताचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे असे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामीवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या ते तुम्ही सहज मिळवाल.
आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील, अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पानेसुद्धा तुम्हाला तो सर्वांचे रक्षण करतो. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहे आणि कायम राहणार. स्वामी समर्थ तारक मंत्र अभिमंत्रित पाणी फायदे मराठी. तारक मंत्र अभिमंत्रित पाणी नेमके तयार कसं करायचं? तारक मंत्राचा अभिमंत्रित पाणी तुम्ही जर नवरा बायकोची भांडण होत असतील, नवरा जर घरात थांबत नसेल, सतत घराच्या बाहेर राहत असेल, तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकता. तुमचा मुलगा असो, मुलगी असो, ती चिडचिड करत असेल, तुमचं ऐकत नसेल, अभ्यास करत नसेल, उद्धटपणे वागत असेल, उद्धटपणे बोलत असेल, तर तुम्ही त्या मुलीलाही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता. किंवा एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते, बाहेरची बाधा होते, किंवा ती स्पेसिफिक एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागलेली आहे, किंवा तुमचं मूल आहे, मुलगी आहे, ती सतत रडत आहे, किरकिर करत आहे, अशांनासुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पाणी देऊ शकता. याने तारक मंत्राच्या पाण्याने 100% 21 दिवसाच्या आत ज्यालाही पाणी देता त्याच्यामध्ये 100% फरक पडेल. जर व्यसन करत असेल, दारू पीत असेल किंवा गुटखा वगैरे काही खात असेल, तर त्यांनाही तुम्ही तारक मंत्राचे पाणी कंटिन्यू देऊ शकता. किंवा तुम्ही स्वतः जरी असाल, तुम्हाला व्यसन सोडायचं असेल, तर तुम्ही स्वतःही तारक मंत्राचं पाणी तयार करून ते पाणी पिऊ शकता. आणि 21 दिवसाच्या आत तुम्ही चमत्कार बघा की तुम्ही ज्या गोष्टींसाठी तारक मंत्राचे पाणी पित आहात, ती गोष्ट तुमची 99% 21 दिवसाच्या आत सुटलेली असेल. तर चला बघूया तारक मंत्राचे पाणी तयार कसं करायचं. तारक मंत्र अभिमंत्रित पाणी कसे बनवावे? त्यासाठी आपल्याला लागेल 1 ग्लास भरून पाणी. ग्लास कोणताही घेऊ शकता, काचेचाही घेऊ शकता, स्टीलचाही घेऊ शकता. कोणत्याही ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि आपला उजवा हात आहे तो आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचे आहे. ग्लासवर हात ठेवू शकता. तुम्ही कशासाठी करत आहात, हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करतात, जसे की तुम्हाला व्यसन सोडायचे आहे, दारू पिणे सोडायचे आहे. तर जेव्हा तारक मंत्र तुम्ही म्हणत आहात किंवा जेव्हा तारक मंत्र मोबाईलवर सुरू आहे, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन हवा की मी कशासाठी हे करत आहे. तारक मंत्र उपाय असतात, सर्व तोडगे असतात. एक अशावर काम करतात, ते सर्व इंटेन्शनवर काम करतात. जेव्हा आपण त्या उपायामध्ये तोड्यामध्ये इंटेन्शन टाकू, तेवढा जास्त तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढा जास्त या उपायांचा आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे नेहमी उपाय करत असताना आपण कशासाठी करत आहोत हे इंटेन्शन 100% तोड्यामध्ये उपायमध्ये टाकणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे याच्यावर आपण जेव्हा धरत आहोत तेव्हा आपला स्वामीवर पूर्ण विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर माझ्यामध्ये, माझ्या मुलामध्ये किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी हे पाणी तयार करतात त्यांच्यामध्ये 100% फरक पडणार आहे. आणि हे जादुई अभिमंत्रित पाणी आहे, हे पाणी या चमत्कार दाखवणार आहे. पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे. आता आपल्याच हातात ठेवायचं आहे, आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे कशासाठी करता आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा. हे निश्चित होईल. निर्भय हो, एवढा प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे. स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. असा आपल्याला पूर्ण तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. समोर आपल्याला अगरबत्ती लावली आहे, घरासमोर आणि देवघरामध्ये दिवाही लावा. त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे. तुम्हाला जर रिझल्ट हवा असेल, लवकरात लवकर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल हेवा वाटत असेल, तर दिवसातून 2 वेळा तुम्ही अभिमंत्रित पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्याला, मुलीला किंवा कोणालाही देऊ शकता. तुम्ही ती व्यक्ती जर स्पेशल असं पाणी पित नसेल तुम्ही दिले, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही एखादी स्पेशल भाजी किंवा भात किंवा वरण बनवा.
त्या व्यक्तीपुरता आणि त्यामध्ये त्या पाण्याचा वापर करा. त्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी मिक्स करून ठेवा. जर तुमच्या घरामध्ये सर्वांमध्ये भांडण कलह असेल, एकमेकांबद्दल प्रेम राहिलेलं नसेल, एकमेकांबद्दल आदर राहिलेला नसेल, तर तुम्ही एक मोठा तांब्यामध्ये पाणी घ्या. त्यावर हात ठेवून तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो मार्ग आहे किंवा जो हंडा आहे ज्यात आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत, त्या पाण्यामध्ये हे तांब्याभर पाणी मिक्स करा आणि 120 दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या. तुम्ही 21 दिवसामध्ये चमत्कार बघाल की तुमच्या घरातले भांडणं, तंटे हे 99% कमी झालेले आहेत. आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू 21 दिवस 2 वेळा करायचा आहे. तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही 1 वेळा करू शकता, पण लवकर रिझल्ट हवा असेल तर 2 वेळा करायचा आहे. आणि 120 दिवस झाल्यानंतर 15 ते 10 दिवसांचा घ्यायची आहे आणि परत आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे. तुम्ही कंटिन्यू जर 3 महिने, 5 महिने, 6 महिने हा उपाय केला, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केला ती 100% तुम्हाला जसं हवं तशी ती व्यक्ती झालेली असेल, त्यांच्या स्वभावात बदल झालेला असेल, ती व्यक्ती 100% तुमचं ऐकत असेल, तुमच्या घरातील भांडणतंटे कोणताही म्हणजे काही प्रकार केलेला असेल, करणी बाधा वगैरे ही सर्वस्वी निघून जाईल. आणि हा तुमचा जर मुलगा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही तारक मंत्राचे पाणी बनवू शकता. तारक मंत्र म्हणजे काय? दुःखातून, त्रासातून तारणारा स्वामी समर्थ याचा प्रभावशाली मंत्र म्हणजे तारक मंत्र आहे.